किती दिवसांनी असा मायेचा हात फिरतोय. काय ग, कारभाराशी भांडून आलीस ना? अगं बाई, किती अचूक ओळखलंय, पण उत्तर काय देऊ? पण इतक्या सच्चेपणाने विचारल्यावर खोटं तरी कसं बोलू? पण मला एक कळत नाहीये, तू आम्हाला पणा पाजून गेलीस, मग घरी कधी गेलीस, तिथून परत कधी आलीस, आणि भांडण झालं तरी कधी? आणि एवढं घर सोडण्याइतकं भांडण झालं तरी कशावरून? नाही म्हणजे घरी नव्हते गेले, ते धानी मला इथं शेजारच्या गावातच भेटले होते. मी म्हणलं नव्हतं का ते पायाला भिंगरी लावल्यागत समद्यांची गारानी सोडवत हिंडत असतात. पुण्याचंच काम करतो ना तुझा कारभारी? अहो, पर जगाची उस्तरवार करताना आपलं लग्न झालंय, आपल्याला बायको आहे, तिच्या बी मनाला काही दुखत खुपत असेल, तिचं बी काही गारानं असेल, हे इसरूनच जायचं का? तिच्या मनाची, तिच्या हौसा मौजाची काहीच किंमत नाही. ती दिसरात राबती, संसाराचा एवढा गाडा हाकती, ती कुणासाठी? कारभाऱ्यात जीव गुंतलेला असतो म्हणूनच ना. त्याच्या पायीच करते ना वसमद, त्याची काही जाणच नाही. आणि म्या म्हणते प्रत्येक वेळी आपलंच बरोबर, हा कुठला हे काय हो? बायको काय बी सांगायला गेली की तिला खुळ्यात काढायचं, ही काय रीत आहे वय? नाहीतर काय, लोकांना अधिक महत्व द्यायचं, त्यांच्या गरजा पाहून अडीअडचणीला धावत धावत जायचं, मग आपलं काही का होईना. हे असंच वागतात आमचं कारभारी बी. भांडण नाही होणार तर काय होणार? माझी माय जेव्हा भांडती ना, तेव्हा जेवण लय जाकन तंतमीत करती. म्हणजे रोज एक भाजी करत असन तर बांधली का नाही 2-2 भाज्या करती. आजी, आज बघ आपल्या घरात 2-2 भाज्या होणार, ते आपण चटकदार. काय कळतं का ग तुला? हा, इथं गंभीरपणे भांडणाचं बोलतायत आणि तू मध्येच काय पंचटपणा करतेस? आणि खाण्याचं काय काढलंस मध्येच? अगं असं नाही ग आजी, पांडू सांगत होता त्याचे आप्पा म्हणतात की भांडण झालं तरच बायकांच्या मनातली गाठ सुटते, नाहीतर ते मनात सगळं साठवून ठेवतात, बोलतच नाहीत. आणि जर मनातलं बाहेर काढायचं असेल तर भांडायला तर हवंच ना. आणि आजी ठाऊक आहे का, पांडूची आई रागारागात एकाच्या ऐवजी 2-2 भाज्या करते, काही एकदम चटकदार. म्हणून भांडण पाहिजेच ना. तू आणि तुझा तो पांडू दोघही अतरंगी ध्यानच आहे. म्हणे भांडण पाहिजे, मनातलं बोलण्यासाठी भांडण कशाला पाहिजे? आपण आता विठुरायाशी बोलतो की नाही, तसं बायकांनी रकुमाईकडे मन मोकळं करावं, तिला सांगावं. इथे माझंच गारहाणं कुणाला सांगावं असं झालंय. तो सांड आलाय का ग? किंचाळतेस कशाला? नाही नाही, मी पडता पडता वाचले. तुमच्या सासऱ्याला सांगू दे, आम्हाला सांड बिंड बोलायचं ना म्हणून. कोणाला काय पण काय बोलतोय म्हातारा तो? तुम्हाला काय खूळ भरलाय का? तुम्ही काय करताय इथे? तुमच्या कानातले कुडे घ्यायला आलोय, द्या कुडे द्या. आणि आम्ही दिलेलं नाही, तुमच्या कुडे द्या आम्हाला व्याज म्हणून. का? एक काम पुरं होत नाही तुमचे ना. हळदी कुंकू झालं कसं? मोठ्या तोरा सांगत होता हळदी कुंकू होणार नाही, आम्ही होऊ देणार नाही म्हणून. कसं झालं हळदी कुंकू? डाव काय तुमचे नाही फसले? मला बोलताय ते? मोठ्या गावातल्या सगळ्या कैऱ्या गोळा करून तडवून ठेवल्या, काय झालं? आणल्यास ना त्या कार्ट्यांनी? हो मामी, आमच्या सकुला नाव ठेवायची नाही सांगत होतो. तिनं तुमचं नाक ठेचलंय. उगाच तोंड वर करून आमच्या सकू बद्दल बोलायचं नाही, तुमच्या बद्दल बोला, नाही तर कुठे चला. अहो, आमचं तुमचं काय करताय? सखू माझीच भाची आहे म्हटलं, आपण एकच आहोत. आणि हळदी कुंकवाचं म्हणाल ना तर मी खूप प्रयत्न केले हो, अगदी ठाण मांडून बसले होते तिथे, पण आपल्या सखूमुळेच हळदी कुंकू झालंय. मुद्दा तोच आहे. झालं ना हळदी कुंकू झालं ना,
अहो माझा काही दोष नाहीये हो. ती कोण लखुमाई का कोण ती आली आणि हळदी कुंकू झालं. ही कोण लकुमाई? कुठून आली? काय करते? बातमी काढा. काय बी करून तुला शोधून काढा. आमच्या बाजूचं कोण आहे आणि आमच्या विरोधातलं कोण आहे आम्हाला समजलं पाहिजे. हो हो हो. हाक लावू नका त्याला, नाहीतर लोचट कुत्र्यासारखा परत परत येईल. हाय हाय हाय. हाकलवला. दादा तुम्ही घोर नका घेऊ. आम्हाला हाड करताय आणि आम्हाला हाड करताय तुम्ही. ऐका मी सगळ्या बातम्या काढून तुमच्याकडे घेऊन येते. आता तुम्ही निघा. हे महाजन हाड. आजी पण विठुरायाला सांगितलं तरी चालेलच ना. तो सांगेलच की रखुमाई मातेला. माझा विठुराया रखुमाई माते बरोबर सगळ्या गोष्टी वाटून घेतो. सगळं सांगतो तिला. त्याचं प्रेम आहे ना रखुमाई मातेवर. तेच बघून संत मंडळी काय म्हणतात, बाप रखुमा देवी बरो असंच म्हणतात ना. मला तर वाटतं त्यांच्यामध्ये कधीच भांडण होत नसेल. काही नको सांगू कौतिक, हे तसंच असतंय. लोक यांना देव माणूस मानतात. ज्याचं जळतंय त्यालाच कळतंय. लखुमाई तुम्ही माझ्या विठुराया आणि रखुमाई मातेसारखं का नाही वागत? ते दोघं भांडत नाही त्याच्या मागे काहीतरी गुपित असेल ना. फार बोललीस. अगं ते देव आहेत, आपण माणसं आहोत. आपल्यात भांडणं व्हायचीच. उगीच काहीतरी. बास झालं आता, पुरे. नवऱ्या बायकोंची भांडणं ती जास्त ताणायची नसतात. कळलं? चला उठा आता, आंघोळीला चला. माहेर वाशिणी आहात म्हणून उशीर चालतोय. चला उठा. सखू, नमस्कार करायला विसरलीस ना? तेल लावल्यावर नमस्कार करायचा असतो. नेहमी करतेस ना? लखुमाईला वाटेल मुलीला वळणच नाहीये. अगं लक्षात होतं माझ्या, पण बोलण्याच्या नादात राहून गेलं. या आजीने आंघोळीची घाई केली ना म्हणून. देऊ का एक धपाटा? माझ्यावर ढकलतेस होय का? हा अगं असू दे. कशाला? नाही कसं, तुम्ही माहेरवाशीन म्हणल्यावर जाणवलं. कितीतरी वर्ष मायेचं माहेर पण अनुभवलंच नव्हता.